Whitman was an American poet, essayist also, and journalist. He occupied an important place in the American literature. Specifically, he was the father of free verse. हा फ्री वर्स मुक्त छंद कवितेचा तो जनक आहे आणि त्यांनी जे पोयम लिहिलेले आहेत. द सेक्शन 1 of Song of the Open Road, From Leaves of Grass, a beautiful blend of self-awareness, free will and tenderness of heart. It gives us poets realization that along the journey of life, one will face a test of wisdom which is not tested in any school or university. A road is something everyone uses, whether rich or poor, and it forces all levels of people to associate with one another. The road signifies mobility. One can take the road as a point to start over towards something new. Whitman talks about the people and places. He argues against staying in one place for too long, although the hospitality may be true. ही जी पोयम आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड, ही पोयम वॉल्ट विटमन यांनी लिहिलेली आहे. वॉल्ट विटमन हा अमेरिकन प्रथितयश कवी आहे. तर पूर्ण पोयम जी आहे ती पोयम ज्याला आपण ड्रामॅटिक मोनोलॉग मध्ये लिहिलेली आहे. ड्रामॅटिक मोनोलॉग म्हणजे स्वगत, म्हणजे एखादं नाटक पाहत असताना, एखादा मूव्ही पाहत असताना जेव्हा त्याच्यामधलं कॅरेक्टर जे आहे, जो हिरो आहे, हिरो स्वतःची मनाशी बोलत असतो, त्याला स्वगत असं म्हणतात. म्हणजे एखादा हिरो आहे हिंदी मूव्ही मधला आणि तो जो आहे जेलमध्ये बसलेला आहे. जेलमध्ये बसलेला असताना त्याला पूर्वाश्रमीचं जीवन आठवतंय आणि तो तसं बोलतोय. इट इज कॉल्ड ड्रामॅटिक मोनोलॉग. आणि ह्या पोयम मध्ये जे आहेत, पोयम मध्ये त्यांनी आपल्या आयुष्याची जी आहेत, आयुष्याची जर्नी, आयुष्याचा प्रवास याच्यामधनं व्यक्त केलेला आहे. सॉन्ग ऑफ द ओपन रोड म्हणजे ओपन रोड वरती जे आहेत, मुक्त वाटेवरचं हे गीत आहे त्यांचं. आणि हे गीत सांगत असताना त्यांनी कोणत्या कोणत्या पद्धतीच्या उपमा दिलेल्या आहेत. ते असं सांगतात वॉल्ट विटमन की गरीब असो किंवा श्रीमंत असो, त्याला जीवनाचा प्रवास जो आहे, प्रवास सुरू करायचा आहे. आणि ते सुरू करत असताना कवी असं म्हणतो की मी माझा प्रवास सुरू केलेला आहे, हेल्दी, फ्री द वर्ल्ड बिफोर मी. परंतु हा प्रवास जो आहे, हा प्रवास कुणालाही म्हणजे न घाबरता, न डगमगता, नशिबावर न थांबता जो आहे, मी माझ्या स्वबळावर हा प्रवास सुरू केलेला आहे. आता आपण पाहूयात. अ फूट म्हणजे त्वरित, म्हणजे फास्ट. अ फूट अँड लाईट हार्टेड. अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. अ फूट म्हणजे त्वरित. आता मी त्वरित प्रवासाला सुरू केलेला आहे आणि मी आतून पेटलेला आहे. आणि हा माझा प्रवास कसा आहे, हा प्रवास जो आहे हेल्दी, फ्री म्हणजे अतिशय स्वहृदयाने प्रवास सुरू केलेला आहे. फ्री, आवाज येतोय? ओके. हेल्दी, फ्री म्हणजे स्वतंत्ररित्या. द वर्ल्ड बिफोर मी, माझ्या समोर जे जग दिसत आहे त्याच्यामध्ये मी प्रवास सुरू केलेला आहे. देन द लॉंग ब्रॉन पाथ बिफोर मी लीडिंग वेर एव्हर आय चूज. मीन्स ब्रॉन म्हणजे तपकिरी, लांब तपकिरी रंगाचा रस्ता दिसतो आहे माझ्या पुढे. आणि तो मला रस्ता जो आहे, मी चूज केलेला रस्ता कसा आहे, तपकिरी रंगाचा रस्ता आहे आणि पूर्णपणे दूरवरचा प्रवास आहे असं तो म्हणतो. हेन्सफोर आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून. हेन्सफोर आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून, आय मायसेल्फ एम गुड फॉर्च्यून. आणि म्हणून जो आहे तो कवी असं म्हणतो, फार सुंदर वाक्य आहे. आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून, आय मायसेल्फ एम गुड फॉर्च्यून. मी जे आहे, मी नशिबाला जे आहे, नशिबाला विचारत नाहीये की माझं नशीब कसं वगैरे आहे, तर मी म्हणजेच माझं गुड फॉर्च्यून आहे. माझ्या कर्तृत्वामध्येच माझं नशीब आहे. मी नशिबाकडे जे आहे, नशिबाकडे हात पसरत किंवा नशिबाला मी विचारत. हेन्सफोर आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून, आय मायसेल्फ एम गुड फॉर्च्यून. हेन्सफोर आय विम्पर म्हणजे लहरी. नो मोर पोस्टपोन, नो मोर नीड नथिंग. आणि मी जे आहे काहीही पोस्टपोन करत नाहीये, काही मी पुढे ढकलत नाहीये, किंवा या लहरी जे आहेत, लहरी जशा आहेत त्याप्रमाणे मी चालत. डन विथ इंडोर कंप्लेंट्स,
libraries, curious complaining showing that one is irritated. किंवा मी कोणतीही कंप्लेंट करत नाही, मी कोणतीही म्हणजे क्रिटिसिझम करत नाही, मी टीका करणार नाही, कुणाला दोष पण देणार नाही, किंवा वीक सॅड क्राईज, मी म्हणजे असा शिव्याशाप देणार नाही किंवा वाईट पद्धतीनं रडणार पण नाही. माझा प्रवास जो आहे मुक्त छंदपणे, आनंदी आणि चांगल्या पद्धतीने प्रवास सुरू केलेला आहे. मी टीका पण करणार नाही. स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड, द अर्थ दॅट इज सफिशियंट. आणि मला जे आहे प्रवास केला आहे, तर ती अर्थ जी आहे, पृथ्वी ही मला पुरेशी आहे. I do not want the constellations म्हणजे नक्षत्र, any nearer. In this context, fate, destiny, influential groups of people, नक्षत्र त्याला म्हणतात, constellation. I do not want to constellations any nearer. I know they are very well where they are. I know they suffice for those who belong to them. Still here I carry my old delicious burdens. I carry them, men and women. I carry them with me wherever I go. I swear it is impossible for me to get rid of them. I am filled with them and I will fill them in return. आणि अशा पद्धतीनं कवी प्रस्तुत कवितेमधनं असं सांगतो आहे की मी माझ्या मुक्त वाटेवरती प्रवास सुरू केलेला आहे, आणि हा प्रवास सुरू केला असताना मी नशिबावर अवलंबून नाहीये. माझं कर्तृत्व म्हणजेच माझं नशीब आहे, आणि नशिबावरचा माझा विश्वास नाहीये. आणि मी कर्तृत्वावरनं जो प्रवास सुरू केलेला आहे, ती पृथ्वी, अर्थ जे आहे, ती नफ आहे मला. आणि मी हा प्रवास करत असताना मी जो आहे, माझ्या वाटेमध्ये प्रचंड अडचणी येणार आहे, परंतु तरी सुद्धा मी जो आहे टीका करणार नाही, मी कुरकुर करणार नाही किंवा कंप्लेंट पण करणार नाही. आणि मी माझ्यामध्ये आत्मविश्वास जो आहे, त्या आत्मविश्वासाच्या बळावरती त्या संपूर्ण पृथ्वी तलावरचा प्रवास पूर्ण करणार आहे. अशा पद्धतीनं ही पोयम जी आहे, ही पोयम स्वगत आहे, म्हणजे स्वतःशीच बोललेली आहे. आणि स्वकर्तृत्वावर विश्वास असणारा पोएट जो आहे, वॉल्ट व्हिटमन यांनी ही पोयम जी आहे, पोयम इज इन फॉर्म ऑफ ड्रामॅटिक मोनोलॉग. अँड इन दी पर्टिक्युलर पोयम ही वॉन्टेड टू टेल अस द poet ready to start on a journey in the form of dramatic monologue. हा पोएट जो आहे, हा ड्रामॅटिक मोनोलॉग मध्ये बोलतो आहे. आणि या पोयम मधनं त्यांनी काय सांगितलेलं आहे की मी प्रवासाला सुरू केलेला आहे. In the form of dramatic monologue, the speaker speaks about his readiness to begin his journey. He is open-minded, prepared to face the problems that he may come across. The journey is metaphorical for the journey of life. म्हणजे ही जी जर्नी त्यांनी सांगितलेली आहे, प्रत्येकाच्या आयुष्यातला हा एक फार मोठा प्रवास आहे. The poet is also confident that he has the freedom to choose his own path. He does not feel good luck must favor him. He will work hard and make his dream come true. It is then not a question of luck but hard work. आणि कवी जो आहे, कवी हा लक वरती म्हणजे ज्याला आपण म्हणजे चांगलं लक असं जे म्हणतो, त्याच्यावरती अवलंबून नाही, भविष्यावरती अवलंबून नाही, तर तो स्वकष्टावरती अवलंबून आहे. ही इज नो लॉंगर गोइंग टू कंप्लेन ऑर डिले. He will now put his plans into action. He is no longer going to sit safe, only complaining and not doing anything. He will stop finding excuses for postponing. म्हणजे हा प्रवास जो आहे, प्रवास पुढे ढकलण्यासाठी तो कोणत्याही प्रकारचे एक्सक्युजेस मागत नाहीये, कोणत्याही प्रकारचं जे आहे म्हणजे निमित्त मागत नाहीये. He feels he is strong enough to meet all the problems of life that may come in his way. The earth is enough to provide for his needs. He does not need destiny or lucky star to help him. He is sure he can manage his life's journey. Constellations refers to powerful people. He says he does not require powerful people to help him progress. तो असं म्हणतो की माझ्या प्रवासामध्ये मला शक्तिशाली, बलशाली लोक नकोयत. माझा स्वकर्तृत्वावर विश्वास आहे आणि त्याच्या बळावरच मी ही जर्नी पूर्ण करणार आहे. आणि लास्ट 4 लाईन्स, सी द लास्ट 4 लाईन्स, द पोएट सेपरेट्स हिमसेल्फ as a different kind of person. He says that he carries old burdens.
These may be attachments and relationships. He called them delicious burdens because they are wonderful. They can stop him from going on the journey. He will not get rid of them. He will carry with him. म्हणजे हे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सला तो भिणार नाहीये किंवा प्रॉब्लेम्सला सोडून देणार नाहीये, परंतु ह्या प्रॉब्लेम सहित तो जो आहे तो आयुष्यात स्वतःला सामावून घेऊ इच्छितो आहे आणि आयुष्याचा भाग आहे असं तो समजतो आहे. म्हणजे ही अशा प्रकारची ही पोयम आहे. या पोयम मधले जे फिगर्स ऑफ स्पीच आहेत तर ते आपण पाहूया. फिगर्स ऑफ स्पीच लिहून घ्या. नंबर 1 पॅराडॉक्स. पॅराडॉक्स म्हणजे विरोधाभास अलंकार. पॅराडॉक्स ची लाईन पहा. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन्स. डिलिशियस आणि बर्डन हे एकमेकाच्या विरोधामध्ये वर्ड्स आहेत, त्याच्यामुळे ही लाईन जी आहे ही लाईन पॅराडॉक्सची आहे. देन ट्रान्सफर्ड इपिथेट. आता ट्रान्सफर्ड इपिथेट फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय? इन विच a modifier qualifies a noun other than the person or thing. It is actually describing, in other words, the epithet is transferred from the noun. It is meant to describe to another noun in the sentence. An example of transferred epithet is, I had a wonderful day. The day is not in itself wonderful. The speaker had a wonderful day. Means the epithet wonderful actually describes the kind of day the speaker experienced. Some other examples of transferred epithets are cruel bars, sleepless night. तर अशा पद्धतीने ट्रान्सफर्ड इपिथेट फिगर ऑफ स्पीच म्हणजे परावर्तित गुणाविशेष अलंकार आहे. तर याच्यामधनं ट्रान्सफर्ड इपिथेट अलंकार या पोयम मध्ये सुद्धा आपल्याला पाहावयास मिळतो आहे. डन विथ इंडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज, क्युरियस कंप्लेंट्स. तर ही लाईन जी आहे ट्रान्सफर्ड इपिथेट फिगर ऑफ स्पीच ची आहे. तर या लाईन मध्ये द फ्रेज इंडोर कंप्लेंट्स डिस्क्राइब द स्पीकर हु अर्लियर हॅड बीन एनक्लोज इंडोर अँड कंप्लेनिंग. नाउ ही इज डन, will no longer do that. Another phrase, curious criticisms, speaks of an irritated person constantly criticizing. The poet has decided he will no longer indulge in that also. तर अशा पद्धतीने जे आहे ट्रान्सफर्ड इपिथेट फिगर ऑफ स्पीच आपल्याला पाहावयास मिळतो. तुम्हाला मी ड्रामॅटिक मोनोलॉग काय आहे हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ड्रामॅटिक मोनोलॉग ज्याला आपण मराठीमधनं जे आहे मराठीमधनं स्वगत असं म्हणतो. पोयम जी आहे ही पोयम फ्री वर्स मध्ये लिहिलेली आहे, मुक्त छंद अलंकारामध्ये लिहिलेली पोयम आहे. तर या पोयमचं अप्रिशिएशन पहा. अप्रिशिएशनचा क्वेश्चन नंबर 3B राईट डाऊन. विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स राईट अ पोएटिक अप्रिशिएशन ऑफ द पोयम Song of the Open Road. Number 1 the poem. Number 2 title, theme, style, poetic devices, message, your opinion. अशा पद्धतीने लिहायचं. द सॉन्ग ऑफ द ओपन रोड बाय अमेरिकन पोएट वॉल्ट विटमन इज अबाउट ऑप्टिमिझम, एनर्जी अँड कॉन्फिडन्स. The world offers opportunities to anyone who wants to use them. Walt Whitman's works were a powerful influence on another writers. हे झालं तुमच्या पोयम बद्दल किंवा टायटल बद्दल. आता थीम काय आहे पोयमची? The poet himself struggled as a child of 12. He dropped out of school to take up some job to help the family income. He worked as a lawyer's assistant, printer's assistant, as a teacher and a journalist. He helped look after the wounded in the American Civil War. The poem says open road. It is about freedom. The poet wants to go out from restrictions and comforts. The poet wants to be self-reliant. He is confident. The poem is in free verse. There are many poetic devices. No meter or rhyme. म्हणजे ही पोयम एक लक्षात घ्या, ही पोयम जी आहे ही पोयम फ्री वर्स मध्ये लिहिलेली आहे, मुक्त छंद मध्ये लिहिली. आणि जेव्हा एखादी पोयम फ्री वर्स मध्ये लिहिलेली असते तेव्हा जास्तीचे फिगर्स ऑफ स्पीच त्याच्यामध्ये नसतात. त्याच्यामध्ये एक किंवा दुसरं फिगर ऑफ स्पीच आहे फार तर फार. द पोयम इज अ ड्रामॅटिक मोनोलॉग.
पोयम कशामध्ये आहे? ड्रामॅटिक मोनोलॉग मध्ये आहे. द पोयम इन्स्पायर्स अस टू एक्सप्लोर द वर्ल्ड युजिंग अवर abilities, comfort, complaints, criticisms, and fate are not excuse for one's inaction. Desire to question is silent. They keep quiet and accept even bad things as normal. आणि लास्ट मेसेज, व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट द पोयम असं म्हटल्यानंतर आय कुड गो ऑन बट लेट अस एन्श्युअर दॅट freedom is alive and well. Let us allow everyone to be themselves, to follow their heart, to speak out when necessary, to fulfill dreams. But we must ensure that this freedom never injures another or interferes with other people's freedom. तर अशा पद्धतीनं जे आहे पोयम, द पर्टिक्युलर पोयम इज सुपर्ब एक्झाम्पल ऑफ ऑप्टिमिस्टिक व्यू, एफर्ट्स, लाईफ जर्नी, each and every person or people's life journey since birth to death. म्हणजे या पोयम मधनं एक प्रकारे जे आहे मानवी मनाचा प्रवास जो आहे, एखाद्या माणसाचा प्रवास त्यांनी जो आहे त्यांनी सांगितलेला आहे. म्हणजे हा प्रवास जो आहे, हा प्रवास वॉल्ट व्हिटमनचा प्रवास आहे, परंतु हा प्रवास अगदी जगातल्या सर्व व्यक्तींचा प्रवास आहे, संघर्ष आहे. आणि या पोयम मधनं कवी असं सांगतो आहे की मी नशिबावर अवलंबून नाही, मी स्वकर्तृत्वावर अवलंबून आहे आणि मी जे काही करणार आहे तेच माझं फेट आहे, तेच माझं जे आहे तेच माझं कर्तृत्व आहे. अशा पद्धतीने या पोयम मधनं पोएट सांगतो आहे. तर ही एक ऑप्टिमिस्टिक पोयम आहे आणि ही पोयम मी तुम्हाला अगोदर सांगितलेली आहे की याच्यामध्ये फ्री वर्ड्स असल्यामुळं फिगर्स नाहीये. प्रत्येक पोयमचं अप्रिशिएशन जे आहे तुम्ही रीड करा आणि त्या पोयम बद्दल जे आहे पोयम बद्दल माहिती असणं गरजेचं आहे, कारण हा कंपल्सरी क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन 4 मार्क्स साठी तुम्हाला येणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक पोयमचे अप्रिशिएशन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. फक्त या पोयम मध्ये 2 ते 3 वर्ड्स लक्षात घ्या. एक म्हणजे ड्रामॅटिक मोनोलॉग, दुसरं म्हणजे फ्री वर्स आणि तिसरं म्हणजे ऑप्टिमिस्टिक व्ह्यू, चौथं म्हणजे एफर्ट्स आणि पाचवं म्हणजे फेट अँड आयरनी. ही नॉट बिलीव्ह इन फेट अँड आयरनी और डेस्टिनी व्हॉट एव्हर इट. म्हणजे अशा पद्धतीचे वर्ड तुम्हाला लिहिता आले पाहिजेत.